सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या उत्पन्नामध्ये विक्रमी वाढ झाली आहे। न्यासाचं उत्पन्न 182 कोटींवर गेलेलं आहे। यंदा 35% वाढ झालेली आहे। मंदिर न्यासाकडून समाजाभिमुख अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलाय। महिला सक्षमीकरणासाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा योजना राबवण्यात आल्या। श्री सिद्धिविनायक मंदिर भगवान के ऊपर श्रद्धालुओं की बड़ी श्रद्धा है। यहाँ पर श्रद्धालु आते हैं, वह चढ़ावा चढ़ाते हैं, दान करते हैं और विविध जो है सेवा कार्य हैं उसमें मदद करने का कार्य करते हैं। तो 2024 और 25 में 132 करोड़ का टर्नओवर हुआ था और 25-26 में 182 करोड़ का टर्नओवर हुआ है। 35% की बढ़ोतरी हुई है। निश्चित रूप से यह जो बढ़ोतरी है यह सेवा कार्य में मदद करेगा। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्याला आणखी तपशील देत आहेत। मुंबईकरांचं आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा आर्थिक अर्थसंकल्प आहे तो सादर झाला आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 35% वाढ झाली आहे। मी सध्या सिद्धिविनायक मंदिराच्याच परिसरात आहे आणि आपण पाहिलं तर यावेळेस जो अर्थसंकल्प सादर झाला असून 182 कोटी रुपयांवर पोहोचला असून तब्बल 35% जी आहे ती वाढ झाली आहे आणि त्याचा फायदा आहे जो तो थेट विविध सामाजिक योजनांना बळ देण्यासाठी जो आहे तो करण्यात येणार आहे असं समितीचे जे ते अध्यक्ष राज्यमंत्री सदानंद सरवणकर यांनी सांगितलं आहे आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली या समितीच्या बैठकीत अर्थसंकल्प आहे तो मंजूर करण्यात आला आहे। सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना आहे राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जे ते जन्मलेल्या ह्या ज्या मुली आहेत त्यांच्या बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनेला या बजेटमध्ये जे ते अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे। बालिकेच्या नावाने 10,000 कोटी रुपयांची जी मुदत आहे ती ठेवण्यात येणार आहे आणि भाविकांचा एकंदरीत इथे येणारा जो कल आहे किंवा भाविकांचा जो इथे येणारा भक्तिमय वातावरण आहे त्या वातावरणामुळेच जे आहे तो एकंदरीत आपण पाहिलं तर या बजेटमध्ये जे आहे ते उत्पन्नामध्ये मंदिराच्या वाढ झाल्याचं सांगितलं जातं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसा, मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।